of sine rule, cosine rule and projection rule. Application of sine rule, cosine rule and projection rule. त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला पाहिजे का हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल फॉर्म्युले. ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल याचा यूज करून आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युले. तर हा थेरम आहे बा. याच्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युले. त्याच्यामध्ये काय प्रूव्ह करायचंय बा आपल्याला. इन ट्रायंगल ABC if A plus B plus C equal to twice S. In triangle ABC if A plus B plus C is equal to twice S. तर इथं ABC means sides of triangles. तर twice S means semi perimeter. ठीक आहे. Then तर प्रूफ काय करायचंय पहा. त्याच्यामध्ये फर्स्ट मला प्रूफ करायचंय साइन A अपॉन 2. साइन A अपॉन 2 हाफ अँगल पहा डिवायडेड बाय 2. जसे की साइन थीटा हा अँगल आणि साइन थीटा अपॉन 2 म्हणजे हाफ अँगल पहा. ठीक आहे. तसं साइन A अपॉन 2 आपण ट्रायंगल पाहतोय ABC त्याच्यापैकी अँगल A अपॉन 2 घेतोय पहा. तर फॉर्म्युला असा आहे इन अंडर रूट S मायनस B S मायनस C अपॉन BC. सेकंड हाफ अँगल प्रूव्ह करायचा आहे मला. कॉस A अपॉन 2 इज इक्वल टू इन अंडर रूट S इंटू ब्रॅकेट S मायनस A अपॉन BC. आणि थर्ड हाफ अँगल आहे बा टॅन A अपॉन 2 इज इक्वल टू टॅन A अपॉन 2 इज इक्वल टू इन अंडर रूट इन फर्स्ट ब्रॅकेट S मायनस B सेकंड ब्रॅकेट S मायनस C अपॉन S इंटू ब्रॅकेट S मायनस A. So this is called half angle formula. In triangle ABC, if A plus B plus C equal to twice S, then prove that. So proof काय करायचंय पहा sin A upon 2 in under root S minus B S minus C upon BC cos A upon 2 is equal to in under root S into bracket S minus A upon BC and tan A upon 2 is equal to in under root S minus B into S minus C upon S into bracket S minus A. तर आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणजे इथं यूज करायचं आहे मला साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. त्याचे ऍप्लिकेशन पाहतोय म्हणजे हे अप्लाय करायचंय मला याच्यावरती आणि हा थेरम मला प्रूव्ह करायचा आहे बा. तर आता फर्स्टली मी प्रूव्ह करणार आहे साइन A अपॉन 2 इज इक्वल टू इन अंडर रूट S मायनस B S मायनस C अपॉन BC. तर आता याचं प्रूफ पाहता. प्रूफ कसं करायचं आता हे. तर गिव्हन काय दिलंय आपल्याला इन ट्रायंगल ABC if A plus B plus C is equal to twice S. S means semi perimeter. तर आता प्रूफ करत असताना पहा प्रूफ given in triangle ABC A plus B plus C is equal to twice S. हे गिव्हन दिलेलं आहे पहा. ठीक आहे. तर मला फर्स्ट प्रूव्ह करायचा आहे साइन A अपॉन 2 हा फॉर्म्युला. तर वी नो दॅट तर एक फॉर्म्युला मला असं माहित आहे पहा. काय सम फॉर्म्युले पाहता येतात. फॉर एक्झाम्पल 1 प्लस कॉस 2 थीटा 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू डबल अँगल फॉर्म्युला इज इक्वल टू 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. हाच फॉर्म्युला हाफ अँगल मध्ये काय येतो पहा
1 plus cos theta, 1 plus cos theta is equal to 2 into cos square theta upon 2. इथं पहा cos 2 theta त्याचा हाफ अँगल इथं आला डिवाइडेड बाय 2 means 2 theta to get cancel theta. तसं इथं 1 plus cos theta is equal to 2 cos square theta upon 2. सेम आता सेकंड फॉर्म्युला आहे पहा 1 minus cos 2 theta, 1 minus cos 2 theta is equal to 2 into sin square theta. पहा प्लस असलं की cos घ्यायचं, मायनस असलं की sin घ्यायचं. पहा सेम असाच फॉर्म्युला 1 minus cos theta is equal to 2 into sin square theta upon 2. तर तुम्हाला साइनचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करणार पाहिजे आणि ट्रायंगल ए बी सी असल्यामुळं त्याच्यापैकी अँगल ए घेणार आहे पामी. वी नो दॅट 1 minus cos A is equal to, तर आता इथं पहा जर 1 minus cos theta असेल तर तो फॉर्म्युला काय आहे पहा 2 sin square theta upon 2. तसं 1 minus cos A असेल तर फॉर्म्युला काय मिळेल पहा मला 2 into sin square A upon 2, 2 into sin square A upon 2. तर यालाच मी असं लिहितो पहा therefore 2 into sin square A upon 2 is equal to 1 minus cos A. हाच फॉर्म्युला मी फक्त असा लिहिला इक्वल टू 1 minus, तर इथं पहा cos A आलंय cos A. तर मला अप्लाय करायचं आहे आता कोसाइन रूल. आपल्याला कोसाइन रूल माहित आहे पहा जर cos A is equal to कोसाइन रूल काय असतो पहा b square plus c square minus a square upon twice bc. तर हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे कोसाइन रूल इक्वल टू पहा हे 1 as it is मायनस cos A च्या ऐवजी काय लिहू शकता तुम्ही b square plus c square minus a square upon twice bc. आणि इथं रिझन लिहायचं पहा बाय कोसाइन रूल. मी कोणता रूल यूज केला इथं कोसाइन रूल यूज केला. तसं आता इथं 1 minus b square plus c square minus a square upon twice bc. आता इथं 1 डिनॉमिनेटर काय म्हणजे किती असतो 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं पहा 2 twice bc into 1 twice bc minus 1 into हा ब्रॅकेट मध्ये 1 into ब्रॅकेट b square plus c square minus a square upon denominator multiplication twice bc into 1 twice bc equal to twice bc as it is minus 1 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं मायनस इंटू प्लस मायनस b square मायनस इंटू प्लस मायनस c square मायनस मायनस प्लस a square upon twice bc पाहता रे. तर इथं कॅल्क्युलेशन करायचंय पहा थोडंसं तुम्हाला. आता इथं ऍडजस्टमेंट काय करतोय पहा मी इक्वल टू हे ट्वाइस बीसी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे प्लस ए स्क्वेअर मी आधी लिहितो पहा ए स्क्वेअर ऍज इट इज हे प्लस ट्वाइस बीसी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस बीसी. एडिशन इज कॉम्युटेटिव्ह. हे प्लस ए स्क्वेअर त्या आधी लिहिलं प्लस ट्वाइस बीसी इक्वल टू ए स्क्वेअर. तर रिमेनिंग 3 टर्म्स आहेत पहा याच्यामधून मायनस साइन कॉमन घ्यायचं पहा. जर मायनस साइन कॉमन घेतलं पहा हे प्लस ट्वाइस बीसी आहे ते काय होईल मायनस आणि हे मायनस बी स्क्वेअर आहे ते काय होईल प्लस मीन्स बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बीसी. हे मायनस सी स्क्वेअर आहे ते काय होईल प्लस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस बीसी. मी ह्या 3 टर्म्स मधून काय केलं मायनस साइन कॉमन घेतलं त्याच्यामुळे याचं साइन चेंज झालं पहा. ठीक आहे इक्वल टू ए स्क्वेअर मायनस
आणि फॉर्म्युला पाहिला पाहिजे जनरल मध्ये आपण. फॉर्म्युला असा असतो बा, तर ए प्लस किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. जर एलएचएस साइड असेल तर तुम्ही आरएचएस साइड यूज करू शकता आणि आरएचएस साइड असेल तर एलएचएस साइड यूज करू शकता. तर आता इथं बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला मी इथं यूज केला तर काय मिळेल का मला, बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही याचं एक्सपान्शन केलं तर तुम्हाला हे मिळेल पहा, ठीक आहे, अपॉन ट्वाइस बी सी अपॉन ट्वाइस बी सी. तर आता इथं पहा ए स्क्वेअर मायनस बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर. आणखी पाहता इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला काय असतो पहा, इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला काय असतो, इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. तसं ए स्क्वेअर मायनस आणि हे सेकंड टर्म आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे पहा. जर मी तो फॉर्म्युला यूज केला ई इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस इन ब्रॅकेट बी मायनस सी सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. तसं इथं ए प्लस हे बी मायनस सी ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज इक्वल टू इन ब्रॅकेट या मायनस न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं ए मायनस इंटू प्लस मायनस बी मायनस मायनस प्लस सी ब्रॅकेट कम्प्लीट. इथं या प्लस न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं ऍज इट इज ए प्लस बी मायनस सी अपॉन हे ट्वाइस बी सी अपॉन ट्वाइस बी सी. तर मला ही व्हॅल्यू यूज करायची पहा. जर ए प्लस बी प्लस सी असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, ट्वाइस एस. तर आता इथं पहा ए प्लस सी आहे पहा, इथं काय नाही मग ए प्लस सी आहे, रिमेनिंग टर्म कोणती राहते, बी राहते. ऍडजस्टमेंट कशी पहा, इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी. आम्ही काय केलं इथं फक्त ए प्लस सी होतं, काय नाही तिथं बी, म्हणून एकदा बी प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. पहा ए प्लस बी मायनस बी गेट कॅन्सल, इथलं हे ऍज इट इज मायनस बी इन ब्रॅकेट. आता इथं पहा ए प्लस बी आहे, काय नाही इथं सी. तर इथं पहा ए प्लस बी प्लस सी असेल तर त्याची व्हॅल्यू ट्वाइस येईल. तसं इथं ए प्लस बी काय नाही इथं सी, मग एकदा सी प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. ए प्लस बी प्लस सी मायनस सी आणि इथं हे मायनस सी ऍज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन ट्वाइस बी सी अपॉन ट्वाइस बी सी. नेक्स्ट स्टेप पाहता, नेक्स्ट इक्वल टू ए प्लस बी प्लस सी काय ना इन ब्रॅकेट ट्वाइस एस मायनस हे मायनस बी मायनस ट्वाइस बी ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट ए प्लस बी प्लस सी ट्वाइस एस मायनस सी मायनस ट्वाइस सी ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन ट्वाइस बी सी इक्वल टू या फर्स्ट टू टर्म मधून कॉमन काय घेता येईल पहा, टू कॉमन घेता येईल. ब्रॅकेट मध्ये काय होईल, टू इंटू ब्रॅकेट एस मायनस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये इथून पण मला कॉमन काय घेता येईल, टू एस मायनस सी अपॉन हे ट्वाइस बी सी ऍज इट इज. तर ही कशाची व्हॅल्यू मिळाली का मला, 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन 2 याची व्हॅल्यू मिळाली पहा, ठीक आहे. इक्वल टू हे 2 इंटू 2 4 हे एस मायनस बी एस मायनस सी अपॉन ट्वाइस बी सी अपॉन ट्वाइस बी सी. तर आता इथं पहा हे 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन 2
हे 2 इथं मल्टिप्लाय एलच्या साईडला, आरच्या साईडला आल्यानंतर काय होईल, डिवाइड. E इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट S मायनस B S मायनस C अपॉन हे 2 इंटू 2 4BC 4BC 4 गेट कॅन्सल. Therefore sin square A upon 2 is equal to S minus B S minus C upon BC upon BC. Taking square root on both sides. पाहता इथं sin square A upon 2. Taking square root on both sides. दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट. Therefore sin A upon 2 is equal to in under root. काय मिळेल मला, S minus B S minus C upon BC. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं पहा. sin A upon 2 is equal to in under root S minus B. तर हे लक्षात कसं ठेवायचं पहा, एक सायक्लिक ऑर्डर आहे पहा, ABC. तर मला अँगल ए आहे इथं, साइन ए अपॉन 2. ए सोडून रिमेनिंग 2 साइड्स कोणत्या आहेत पहा, बी आणि सी. त्या एस मधून मायनस करायच्या. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एस मायनस बी, सेकंड ब्रॅकेट मध्ये एस मायनस सी अपॉन बीसी. तर आता हे झालं फर्स्ट ग्रुप मिळालं पहा मला. इथं ही ऍडजस्टमेंट खूप महत्वाची पहा. हे दोन फॉर्म्युले इथं यूज केलेले आहेत पहा. तर हे फर्स्टली प्रूफ मिळालं मला, साइन ए अपॉन 2 इज इक्वल टू अंडर रूट S minus B into S minus C upon BC. तर मला सेकंड प्रूफ पाहिजे पहा. सेकंड, आता सेकंड प्रूफ काय करायचे आपल्याला, सेकंड प्रूफ cos A upon 2 is equal to, सेकंड प्रूफ करायचे आपल्याला cos A upon 2 is equal to under root S into bracket S minus A upon BC. सेकंड मला हे प्रूफ करायचे आता, cos A upon 2 is equal to in under root S into bracket S minus A upon BC. तर हे प्रूफ करत असताना पहा, याचं प्रूफ आता पहा. We know that तर परत इथे एकदा रिपीट मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे पहा. तर 1 मायनस कॉस थिटा असेल, 1 मायनस कॉस थिटा. आता इथे प्लस चा पाहूया, कॉस पाहिजे मला. 1 प्लस कॉस थीटा असेल तर काय असतो फॉर्म्युला, 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. 1 प्लस कॉस थीटा असेल तर फॉर्म्युला काय असतो, 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. तसं आता इथं पहा, वी नो दॅट 1 प्लस कॉस ए इक्वल टू, कंपॅरिझन करा, 1 प्लस कॉस थीटा असेल तर 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. तसं आता इथं 1 plus cos A is equal to काय लिखा फॉर्म्युला, 2 into cos square A upon 2. अँगलला डिवाइडेड बाय 2 करायचं पहा. आता पहिलाच मी असं लिहितो पहा. Therefore 2 into cos square A upon 2 is equal to 1 plus cos A. 1 plus cos A. हे फक्त आधी लिहिलं आणि हे नंतर लिहिलं पहा. ठीक आहे, इक्वल टू 1 प्लस, आता परत इथे रिपीट, कॉस ए आलं पहा, बाय कोसाइन रूल कॉस ए इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल पहा मला, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बीसी अपॉन ट्वाइस बीसी. कोसाइन रूल यूज केला पहा. कॉस ए असेल तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बीसी. तर परत रिपीट आणखी क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे ट्वाइस बीसी इंटू 1 ट्वाइस बीसी प्लस हे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बीसी अपॉन ट्वाइस बीसी इक्वल टू, परत आता रिपीट तोच फॉर्म्युला यूज करायचा. तर आता ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर काय असतो फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा एक्सपेन्शन याचा आहे बा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर
RHS साईड असेल तर तुम्ही LHS साईड घेऊ शकता, LHS साईड असेल तर RHS साईड घेऊ शकता. तसं आता इथं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस बीसी आहे पहा, याला तुम्हाला असं लिहिता येईल बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ऍज इट इज. जर याचं एक्सपान्शन केलं तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार तर तुम्हाला हे मिळेल पहा. ठीक आहे, अपॉन ट्वाइस बीसी अपॉन ट्वाइस बीसी इक्वल टू, परत आणखी एकदा रिपीट आता फॉर्म्युला यूज करायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. तर हा फॉर्म्युला मला यूज करायचा आहे. तर आता इथं फर्स्ट टर्म म्हणजे बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, कंपॅरिझन करायचं. तर इन फर्स्ट ब्रॅकेट बी प्लस सी मायनस ए इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी प्लस ए ब्रॅकेट कंप्लीट अपॉन ट्वाइस बीसी अपॉन ट्वाइस बीसी. हा फॉर्म्युला यूज केला पहा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनस, सेकंड ब्रॅकेट मध्ये प्लस, इक्वल टू आता इथं पहा, यालाच मी असं लिहितो इन फर्स्ट ब्रॅकेट बी प्लस सी मायनस ए ब्रॅकेट कंप्लीट इंटू सेकंड ब्रॅकेट बी प्लस सी प्लस ए, त्याला असं लिहितो ए प्लस बी प्लस सी, addition is commutative upon denominator as it is twice bc equal to. आता इथं पहा, मला ही व्हॅल्यू यूज करायची. जर ए प्लस बी प्लस सी असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते पहा, ट्वाइस एस. तसं आता इथं बी प्लस सी आहे, काय नाही इथं ए, एकदा ए प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. ए प्लस बी प्लस सी मायनस ए आणि इथलं मायनस ए ऍज इट इज. आहे त्या टर्म मध्ये काही चेंज होईल का, ते मायनस ए प्लस ए गेट कॅन्सल, काय राहिलो बी प्लस सी मायनस ए. म्हणजे जी टर्म अबसेंट असती ती एकदा प्लस घ्यायची आणि एकदा मायनस. आता इथं ए प्लस बी प्लस सी डायरेक्टली मला व्हॅल्यू यूज करता येईल, काय ट्वाइस एस अपॉन हे ट्वाइस बीसी अपॉन ट्वाइस बीसी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी ट्वाइस एस मायनस ए मायनस ट्वाइस ए ट्वाइस एस एज इट इज अपॉन ट्वाइस बीसी अपॉन ट्वाइस बीसी. ही व्हॅल्यू कशाची मिळाली पहा मला, इक्वल टू या दोन्ही टर्म मधून कॉमन काय घेता येईल पहा, 2 कॉमन घेता येईल. 2 इंटू ब्रॅकेट एस मायनस ए ट्वाइस एस एज इट इज अपॉन ट्वाइस बीसी. 2 into 2 twice s into 2 means 4s in bracket twice bc. तर ही कशाची व्हॅल्यू मिळाली मला, 2 cos square a upon 2 cos square a upon 2. तर LHS साईडला 2 मल्टिप्लाय, RHS साईडला अंतर काय होईल, डिवाइड. therefore cos square a upon 2 is equal to 4s minus a upon twice bc upon twice bc. 2 into 2 4 get cancel equal to s into bracket s minus a upon bc. तर कशाची व्हॅल्यू मिळाली पहा, cos square a upon 2 is equal to s into bracket s minus a upon bc, taking square root on both sides. Therefore cos square to square root cos a upon 2 is equal to s into bracket s minus a upon bc, याचं square root in under root s into bracket s minus a upon bc, hence proof. तर पहा मला प्रूफ काय करायचं होतं, cos a upon 2 is equal to under root s into bracket s minus a upon bc. We know that हा अँगलचा फॉर्म्युला यूज केला पहा, 1 plus cos theta चा हा फॉर्म्युला यूज केला पहा. तसं आता इथं अँगल ए पाहिजे म्हणून अँगल ए घेतलं पहा. 1 plus cos a is equal to 2 cos square a upon 2
Therefore यालाच मी असं लिहिलं, ही टर्म आधी लिहिली आणि ही नंतर लिहिली. कॉस ए बाय कोसाइन रूल इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं पहा, बाय रिझन लिहायचं इथं, कोसाइन रूल तो यूज केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कॅल्क्युलेशन केलं, मला जे प्रूफ पाहिजे ते मिळालं पहा. हेच प्रूफ. तर आता हे झालं कॉस ए अपॉन 2. आपण साइन ए अपॉन 2 प्रूफ केलं, कॉस ए अपॉन 2 प्रूफ केलं. आता थर्ड मला प्रूफ करायचंय पहा. थर्ड हाफ अँगलचा फॉर्म्युला प्रूफ करायचा आहे पहा. टॅन ए अपॉन 2. आता थर्ड फॉर्म्युला प्रूफ करायचा आहे मला. टॅन ए अपॉन 2 इज इक्वल टू काय प्रूफ करायचंय पहा, इन अंडर रूट एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए. हे प्रूफ करायचंय पहा मला. आता प्रूफ करत असताना रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर टॅन थीटा असेल, टॅन थीटा त्यालाच मला काय लिहिता येतं पहा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तसं आता इथं थीटाच्या ऐवजी अँगल काय, ए अपॉन 2. लेट टॅन a upon 2 is equal to tan a upon 2 is equal to sin a upon 2 upon cos a upon 2. तर आताच आपण हे दोन प्रूफ केले पहा, sin a upon 2 cos a upon 2. त्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या, इक्वल टू sin a upon 2. काय फॉर्म्युला पहिला पहा आपण, इन अंडर रूट a सोडून रिमेनिंग टू साइड s मायनस b S minus C upon BC upon cos A upon 2 in under root S into bracket S minus A upon BC. तर आता हे डिव्हायडेशन करायचंय पहा. अंडर रूट मध्ये पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही अंडर रूट मध्ये आहे. जर अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट वाय असेल तर यालाच मला काय लिहिता येतं पहा, इन अंडर रूट एक्स अपॉन वाय. एकाच अंडर रूट मध्ये तुम्ही घेऊ शकता. तसं इक्वल टू इन अंडर रूट हे एस मायनस पाहता इथं दोन्हीचा डिनॉमिनेटर कसा आहे पहा, इक्वल आहे, गेट कॅन्सल. तर काय होईल पहा, इन अंडर रूट एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए. हेन्स प्रूफ. ठीक आहे. तर पहा टॅन ए अपॉन 2 इज इक्वल टू मला हे प्रूव्ह करायचं होतं. तर साइन हाफ अँगल फॉर्म्युला यूज केला आणि कॉस हाफ अँगलचा फॉर्म्युला यूज केला पहा. ठीक आहे. तर दिस इज कॉल्ड ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. म्हणजे इथं मी कोसाइन आणि साइन हे रूल यूज करून आपल्याला हे फॉर्म्युले हाफ अँगलचे प्रूव्ह करता येतात. ठीक आहे. तर पहा नेक्स्ट फॉर्म्युला आहे पहा याच्या पुढचा, हिरोज फॉर्म्युला. हिरोज फॉर्म्युला. तर पहा हा झाला हाफ अँगलचे 3 फॉर्म्युले. आता सेम असं आपण अँगल ए मध्ये पाहिले पाहिजे. आता सेम हेच जर मी अँगल बी घेतलं पहा, अँगल बी पहा रिमेनिंग आपण अँगल ए साठी हे 3 फॉर्म्युले प्रूव्ह केले. आता नेक्स्ट 3 आहेत पहा अँगल बी साठी. तर मला काय मिळेल पहा, साइन बी इज इक्वल टू साइन बी अपॉन 2 इज इक्वल टू, जसं की साइन ए अपॉन 2 तर काय अंडर रूट मध्ये, तसं आता इथं साइन बी अपॉन 2 इज इक्वल टू इन अंडर रूट एस मायनस सी एस मायनस ए. पहा बी सोडून रिमेनिंग 2 साइड ज्या असतात त्या एस मधून मायनस करायच्या, सी मायनस सी इंटू ए. त्याच्यानंतर कॉस बी अपॉन 2 इज इक्वल टू इन अंडर रूट एस इंटू ब्रॅकेट S minus B. B सोडून रिमेनिंग 2 साइड CA. Next, tan B upon 2 is equal to in under root S minus C S minus A upon S into bracket S minus B. हे झालं अँगल बी साठी. नेक्स्ट रिमेनिंग आहे पहा, नेक्स्ट हे झालं अँगल बी साठी. तसे असंच अँगल सी पहा, अँगल सी साइन सी अपॉन 2 इज इक्वल टू
सी सोडून रिमेनिंग टू साइड्स कोणत्या पहा ए आणि बी इन अंडर रूट एस मायनस ए सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी अपॉन ए बी. त्याच्यानंतर नेक्स्ट cos c upon 2 is equal to cos c upon 2 is equal to in under root s into bracket s minus c upon ab आणि लास्ट tan c upon 2 is equal to in under root s minus a s minus b upon s into bracket s minus c. This is called half angle formula. Sin, cos and tan. याच्यापैकी तुम्हाला 3 अँगल्स ट्रायंगल म्हटले की 3 अँगल्स पाहतो बा आपण ट्रायंगल ए बी सी. तर आपण ए साठी पण पाहिले, अँगल बी साठी पण पाहिले आणि अँगल सी साठी पण पाहिले. दिस इज कॉल्ड हाफ अँगल फॉर्म्युले. ठीक आहे. तर पहा